गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई, गोंदिया जिल्हा पोलीस शिपाईचा पेपर आपण आज अनालिसिस करणार आहे। पहिलाच पोर्शन आहे की मराठी व्याकरण, जे महत्वाचं असेल मी तुम्हाला सांगेन की लिहा बुवा, ठीक आहे, तोपर्यंत लिहायचं नाही। मुखावाटे स्पष्ट उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण। अशा प्रकारच्या वर्णांची व्याख्या कुणी केली आहे? वर्णाची व्याख्या कुणी केली आहे? दामले। वर्णाची व्याख्या लिहा, वर्णाची व्याख्या दामले। तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात। मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती रे? 52। 52 ऑप्शन मध्ये नसलं तर काय राहील? 48। एवढं लक्षात ठेवा। त्याच्यानंतर दंत्य वर्ण कोणता? जे वर्ण उच्चारताना दाताला जीभ टच होते अशा वर्णांना दंत्य वर्ण असे म्हणतात। त, थ, द, ध, न, ल, स। दंत्य वर्ण कोणते कोणते? त, थ, द, ध, न, ल, स। ज्या वर्णांचा उच्चार करताना दाताला जीभ टच होते, त बोला, त होते की नाही? तर ते पूर्ण लाईन, त ची लाईन आणि शेवटचे दोन महत्वाचे ल, स, ठीक आहे, तरी होत, ठीक आहे। पुढे, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न या अधोरेखित शब्दाची जात ओळखा आणि नकटी शब्दाला अंडरलाईन आहे। नकटी काय आहे? कोणतं नाम? कोणतं नाम? विशेषण आहे? विशेषण साधित नाम। एखाद्याला आपण एखादी म्हणजे मजाक मध्ये काहीतरी नाव ठेवतो, तो पण नाव नाही, मजाक मध्ये एखादी नाव ठेवतो। आता समजा नकटीचं एखादी नाव असेल, त्या पोरगीचं ओरिजिनल नाव असेल, आपण सोनी पकडू, नकटी सोनी, मग सोनी हे तिचं मूळ नाव आणि नकटी हे त्याचं काय झालं? विशेष नाम, म्हणून विशेषण साधित नाम। विशेषण साधित नाम आपल्याकडे आहेत कोणते रे? सातारी पेढे, सातारी पेढे, कोल्हापुरी चप्पल, बरोबर का? बरोबर आहे का? नाम साधित विशेषण, नाम साधित, तर हे आहे सातारी पेढे, कोल्हापुरी चप्पल, है ना। पुढे, कुत्रा या पुल्लिंगी शब्दाचे अनेक वचन कुत्रे। कुंभारचे स्त्रीलिंगी रूप कुंभारी। सप्तमी विभक्तीचे प्रत्यय त, इ, आ। परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे। या सर्वनामाचा प्रकार ओळखा। परीक्षा हे दर्शक सर्वनाम। दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात। रामला फळभाजी फार आवडते। वरील विशेषणाचा प्रकार ओळखा। फळभाजी, फळभाजी दोन्ही नाम आहेत। जेव्हा दोन्ही नाम एकामागे एक वापरले जातात तेव्हा एक नाम दुसऱ्या नामाबद्दल विशेष माहिती देतं। सातारी पेढे, पेढे कसे? सातारी। कोल्हापुरी चप्पल, चप्पल कशी आहे? कोल्हापुरी। दोन्ही हे नाम आहे पण दोन्ही नाम होऊ शकत नाही, म्हणून एक नाम दुसऱ्या नामाबद्दल जेव्हा विशेष माहिती देते तेव्हा नाम साधित विशेषण येते, म्हणून हे नाम साधित विशेषण। सुनील उद्या पुण्याला जाईल। जाईल या क्रियापदाचा प्रकार ओळखा। सुनील उद्या पुण्याला जाईल, या जाईल या क्रियापदाचा प्रकार ओळखा। सुनील उद्या पुण्याला जाईल। क्रियापदाचे महत्वाचे दोन प्रकार, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद। सगळ्यात पहिले पाहायचं वाक्यात कर्म आहे का? वाक्यात कर्म, म्हणून हे क्रियापद कोणतं? अकर्मक। शाबास, म्हणून म्हटलं होतं की मराठी व्याकरण चालू करा, है ना। त्यांनी कुऱ्हाडीने बागेतील झाड पाडले, कोणतं क्रियापद? पाडले। जर ते झाड स्वतःहून पडलं म्हणजे पाण्यामुळे पडलं, भूकंपामुळे पडलं, हवेमुळे पडलं, तर ते कोणतं क्रियापद? शक्य क्रियापद, बरोबर आहे की नाही। पण जर ते दुसऱ्याकडून होत असेल तर ते प्रयोजक क्रियापद। आता आपण टीव्हीवर ऍडव्हर्टाइज पाहतो की प्रायोजक बाय, स्पॉन्सर बाय, म्हणजे काय? समजा एखादी बॅटवर बा MRF चं चित्र राहतं सचिन तेंडुलकरच्या, विराट कोहलीच्या, मग ते त्याच्या बॅटवर का बरं राहतं? कारण त्या कंपनीने त्याला
स्पॉन्सर केलंय म्हणजे ती कंपनी त्याला पैसे देते की आमची मार्केटिंग कर, त्याला म्हणतात प्रायोजक बाय. समजतंय का? तसं हा वाक्य आहे. कोणतं? त्याने कुऱ्हाडीने बागेतील झाड पडले. त्याचं पडलं का ते? नाही, त्याने पाडलं म्हणून कोणीतरी त्याला पाडलं म्हणून ते पडलं. अचानक पडलं तर शक्य क्रियापद. माझ्याने आता हे पुस्तक वाचवते, शक्य क्रियापद. मला आता चालवते, शक्य क्रियापद है ना. आई मुलाला चालवते, प्रयोजक क्रियापद. मुलाला आता चालवते म्हणजे आता आईची गरज नाहीये. ठीक आहे, पुढे. परमेश्वर सर्वत्र असतो. शब्दाची जात ओळखा. सर्वत्र. क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण कोठे, कशी, केव्हा या शब्दांचे उत्तर देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. कोणता काळ? काल बी झालं होतं आपलं. ठीक आहे, पुढे. तू गाईला घालविलेस. कोणता प्रयोग आहे? तू गाईला घालविलेस. कर्तृभावे. ठीक आहे, जेव्हा क्रियापद तृतीय पुरुषी एकवचनी असते तेव्हा आणि कर्माला प्रत्यय असतो तेव्हा ते कर्तृ पण असतं आणि भावे प्रयोगाचं पण असतं. म्हणून आता महत्वाचं बाय लिहून घ्या. तुम्हाला जो शेवटचा प्रकार आहे कोणता रे? कर्तृ कर्म कर्तृ. संकर प्रयोगांचे ते 3 प्रकार आहे, त्यांचे उदाहरण पाठ करायचे. आणि जर तुम्हाला वाचता आलं, ते समजता आलं तर ते 3 प्रकार वाचून घ्यायचे. ते मी काय केले होते, ते वाक्यच पाठ करून घेतले होते कारण तेच वाक्य रिपीट होतं. आता हे पुस्तकातलं वाक्य आहे, तू गाईला घालवलेस. हे पुस्तकातलं वाक्य आहे, तर आपलं पाठ राहिलं तर उत्तर डायरेक्ट येतं. ठीक आहे, पुढे. संकर प्रयोग आज वाचणे. लिहिलं का? संकर प्रयोग आज वाचणे. काय एक प्रश्न तुम्हाला जळगाव पोलीसला याचा दिशीनच, 100% दिशील. तेच पाहायचं आपल्याला महत्वाचं काय. ठीक आहे, गणपती हा कोणत्या समाजाचं उदाहरण आहे? गणपती. तत्पुरुष समास. कोणता? विभक्ती तत्पुरुष समास. गणाचा गणपती. गणपती. गणाचा गणपती. विभक्ती तत्पुरुष समास उत्तर दिलेला आहे. गजाचे आहे आनंद त्याला तो गजानन. गजानन कशात जातं? बरोबरीमध्ये. गणपती तिकडे नाही जात. गणपती कुठे येईल? तत्पुरुष समास. तो बी कोणता? विभक्ती तत्पुरुष समास. गणाचा गणपती. गण म्हणजे काय रे? गण म्हणजे काय? गण म्हणजे लोक, लोकांचा गणपती. नेक्स्ट. गणपती लिहिलं का? बर. भगवान हा कोणता शब्द आहे? शब्द सिद्धीतला प्रश्न आहे. भगवान. हा, तत्सम. ठीक आहे. खाना, सामान, पेशवा. फारसी. कोणता रे? फारसी. बिजागरे, कापूस, कोबी. बिजागरे, कापूस, गोबी. मला माहित नाही, तुम्ही सांगा. लिहा. शब्द सिद्धी टॉपिक परत एकदा वाचणे. रिकाम मुसळ न ताणणे. बरोबर आहे की नाही? उत्तर आलं पाहिजे होतं ना. केवढं सोपं आहे हे. सेम प्रश्न त्या टॉपिक मध्ये दिलेले आहे. बिजागरे, हापूस. हापूस तर 1000 वेळा विचारलेला प्रश्न आहे. कोणता आहे? पोर्तुगीज. म्हणजे 3 शब्द पोर्तुगीज आहे. बिजागरे, हापूस आणि कोबी. लिहिलं का ते? तर आपलं काम काय आहे आज? तो संकर प्रयोग आणि दुसरं शब्द सिद्धी. म्हणजे कोणत्या प्रकार, कोणता शब्द कोणत्या भाषेच्या प्रकारातील आहे ते वाचणे. म्हणजे मराठी व्याकरणात आपले 2 मार्क वाढतील अजून. ठीक आहे. वकील, कोरडा, डोंगर. वकील, कोरडा, डोंगर. डोंगर कोणता आहे? वकील देशी, कोरडा देशी. 3 शब्द देशी आहे. ठीक आहे. दलाल, रिकाम टेकडा, गुजराती. शाबास. चलो, वाचायचंय तरी बी तुम्हाला आठवत नाही बरं का. पुढे. आमचे बाबा काबाड कष्ट करतात म्हणून आम्ही शिकलो. कोणतं वाक्य? आमचे बाबा काबाड कष्ट करतात म्हणून आम्ही शिकलो.
कोणतं वाक्य? मिश्र. शाबाश. अजून मिश्रण येते. संयुक्त वाक्य लिहा रे. वाक्यांचे प्रकार वाचणे, मुसळत आणणे. झालं सर्वांचं मराठी? सगळे येतं म्हणे आम्हाला. हे कारणवाचक आहे. कारणबोधक, समुच्चयबोधक, विकल्पबोधक, कारणबोधक आणि कोणता रे चौथा? समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक, कारणबोधक. हे चार कोण आहेत रे? संयुक्त वाक्य. समुच्चय म्हणजे वारा आला आणि पाण्याला सुरुवात झाली. विकल्पबोधक तुला चहा हवा की कॉफी. न्यूनत्वबोधक ते बरोबर. आणि वाक्य कोणतं आहे ते? फेमस. फेमस वाक्य न्यूनत्वबोधकचं. अपंगांसाठी ते महत्वाचं वाक्य आहे. लिहा लिहा. उभयान्वयी अव्ययांचा, उभयान्वयी अव्यय हा टॉपिक वाचणे. ह्या उभयान्वयी अव्ययामध्ये दिलेलं आहे संयुक्त वाक्य काय राहतं आणि मिश्र वाक्य काय राहतं. उभयान्वयी अव्यय हा टॉपिक वाचणे. पहिले चार जे आहे ते संयुक्त वाक्यांचे, नंतर चार जे आहे ते मिश्र वाक्यांचे. मिश्र मध्ये कोणतं आहे? स्वरूप बोधक, संकेत बोधक, उद्देश बोधक, परिणाम बोधक. समजतं? मग तिचे चार शब्द आणि हे चार शब्द काही काही शब्द मिक्स आहे म्हणून हा दोन्हीमध्ये म्हणून कन्फ्युज झाले तुम्ही. हा, परिणाम मध्ये पण आहे, कारणबोधक मध्ये पण आहे. हा, परिणाम इकडे येईन मग मिश्र मध्ये आणि कारण इकडे येईन. 1 2 3 4. हा, 4 नंबरला परिणाम बोधक कुठे? संयुक्त मध्ये. म्हणून तर सांगला वाचायचा, मी वाचत नाही ना सध्या. तर परिणाम बोधक मध्ये मी लेक्चर घ्यायचा तेव्हा एक उदाहरण द्यायचा की परिणाम बोधक आणि कारण बोधक मध्ये फरक काय राहतो. परिणाम बोधक आणि कारण बोधक मध्ये फरक काय आहे? दोन्हीमध्ये म्हणून शब्द येतो. तर बघा, एखादी ऍक्सिडेंट होते. ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाला की काय होतं त्याचा? परिणाम. कारण आहे का त्याच्या मागे? कारण नाही त्याच्या मागे. ऍक्सिडेंट झाल्यावर त्याचा परिणाम होतो. आणि कोणतीही घटना अचानक घडली, समजा हा मोबाईल आता लावलाय चार्जिंगला फुटला, त्या कृतीचा म्हणजे हे अचानक घडलेली घटना आहे. अचानक घडलेली घटना जर असेल तर ते झाली परिणाम मध्ये. ऍक्सिडेंट होणार आहे आपल्याला माहिती आहे का? अचानक घडलं ना, जाता जाता ऍक्सिडेंट झाला. तर अचानक घडलेली घटना जर असेल तर ती परिणाम मध्ये जाते आणि नियोजित घटना जर असेल तर ते कारण मध्ये. मी अभ्यास केला कारण मला पोलीस व्हायचे होते, कारण आहे त्याच्या मागे. ते दोन परत वाचून घ्यायचे आणि पाहू. ठीक आहे. 4 टॉपिक असे तुम्हाला सापडले आज मराठी व्याकरणात की जे तुम्हाला 2 वेळा आज रिवाइज करावे लागतील. 1 वाक्याचा प्रकार, 2 उभयान्वयी अव्यय, 3 संकर प्रयोग. ते तर तुमचं काही ते पहिले प्रयोग वाचायची गरज नाही, फक्त संकर वाचायचा. आणि 4 शब्दसिद्धी. चलो ठीक आहे. आमचे बाबा काबाड कष्ट करतात म्हणून आम्ही शिकलो. हे संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे, हे संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे. पुढे मलूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मलूल म्हणजे टवटवीत. सॉरी, विरुद्धार्थी शब्द आहे त्याचा. टवटवीतच्या विरुद्धार्थी शब्द मलूल आणि मलूलच्या विरुद्धार्थी शब्द टवटवीत. मलूल म्हणजे मग कसा असेल तो रे? बाशी. बाशी बाशी आपल्या भाषेत. टवटवीत म्हणजे कसा? ताजा. आणि मलूल म्हणजे कसा? मग बाशी. ठीक आहे. पुढे पुढचा प्रश्न हा घ्या. सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? हे पाय रे, 25 प्रश्न आपण मराठीचे वाचले. त्या 25 प्रश्नांमध्ये आपल्याला 4 प्रश्न अडले. जे टॉपिक आपल्याला आज वाचायचे आहे. काही पण हो, ते 4 टॉपिक वाचायचे म्हणजे वाचायचे. नुसते वाचायचे का? टॉपिक वाचल्यानंतर त्या टॉपिक वरचे प्रश्न सोडवायचे. ठीक आहे.
सर्वात मोठा पूर्णांक कोणता आहे? 1 नंबर 217/339, 221/335, 214/335. शोधा. 3च दिले का? 217/339, 221/335, 222/339 आणि चौथा आहे 214/335. 222/339. कोणता प्रश्न आहे हा? टाइम खाणारा प्रश्न आहे. कोणता प्रश्न आहे हा? टाइम खाणारा प्रश्न आहे. बघू किती लोकांचं उत्तर येतंय तरी. आणि सर 3चा पाडा आहे आणि 339चा म्हणणं आहे. काल मी आपल्या ग्रुपला काही लेक्चर्स टाकले होते. जे नवीन लोक होते त्यांनी ते लेक्चर बघायचे. सुरुवात तरी केली का कोणा? कोणता ग्रुप सर? अशी विचार करताय काय काय लोक? कोणता ग्रुप? माझ्याकडे मोबाईलच नाहीये. जाऊ द्या, मी सोडवून देतो तुम्हाला तो प्रश्न. नंतर सोडवशाल. बर, गोल करा. चला पुढे. चांगले चांगले प्रश्न आहे आपल्याकडे अजून. या. एका वनात काही पोपट आणि काही वाघ आहेत. एका वनात काही पोपट आणि काही वाघ आहेत. 339च्या पाड्याचे 2 प्रश्न होते आणि 335च्या पाड्याचे 2 होते. बस 2 पाडे लिहायचे होते तुम्हाला. सुटून जातो तो प्रश्न. एका वनात काही पोपट आणि काही वाघ आहेत. जर यांचे एकूण पाय 1746, जर यांचे एकूण पाय 1746 आणि 858 डोके आहेत आणि 858 डोके आहेत, तर पोपटांची संख्या किती असेल? तर पोपटांची संख्या किती असेल? ऑप्शन. हा, मग ऑप्शन लागेल ना. 845, 833, 843, 850. 1746 पाय आहे त्यांचे आणि 858 डोके. म्हणजेच ते टोटल लोक किती झाले रे? टोटल लोक किती झाले? 858. कारण डोके एकच राहतं माणसाले. पाय वाढू शकता पण डोकं एकच राहतं. 858 डोके म्हणजे ते पोपट आणि वाघ मिळून टोटल 858 संख्या झाली पाहिजे. शेवटचं ऑप्शन उचललं. 850 जर पोपट असतील, 850 जर पोपट असतील 858 पैकी, तर वाघ किती? 8. शाबास. वाघाचे पाय 2 भाग करा. पोपट वाघ. पोपटले 4 पाय आणि वाघ आले 6. है ना? लिहत राही निसता. पोपटला 2 आणि वाघ आले 4. त्या पद्धतीनं चला. 850. आता आपल्याला पोपट विचारले ना, मग ऑप्शन मध्ये उत्तर कोणाचं असेल? पोपटचं. पोपट कोणाचा होईल? आपला. है ना? 850 जर पोपट पकडले तर 8 काय येतील रे? वाघ. कर 850 गुणिले 2 आणि 8 गुणिले 4. हे टोटल जर
1746 होत असेल तर उत्तर करेक्ट आहे, नाही तर मग पुढचा ऑप्शन वापर. आठशे पन्नास दोन्ही 1700, 1732, 1732 म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन चुकलं. हे 3 नंबरवर 843 पोपट आणि 15 वाघ. 843 दोन्ही 1686 आणि 15 चौक 60. 1686 प्लस 60 1746. म्हणजेच पोपटांची संख्या 843 असेल. पोपटांची संख्या 843 असेल. श्री झालं का? कसं सोडायचंय पाबो, लक्ष द्या. आपल्या वर्गात सगळे माणसं बसले त्याच्यामुळे 2च पाय, बरोबर आहे की नाही. पण जर समजा आपल्या वर्गामध्ये वाघ असले, 6 वाघ आहे आपल्या वर्गात आणि 20 पोरं, 20 पोरं आणि 6 वाघ. 20 पोरांचे पाय कसे असतील? 2-2 म्हणजे 20 दुनी आणि 6 वाघ जे त्या वाघाला किती पाय म्हणजे 6 चौक 24 पाय वाघांचे आणि 40 पाय पोरांचे, बरोबर का? अशी टोटल होईल. मग ते पाय वाढतील पण डोकं किती राहतील? डोके वाघांचे 6 डोके आणि 20 पोरांचे 20 डोके. मग तसं दिलेलं आहे. लक्ष दे रे, गणितात लक्ष दे रे, अंडरलाईन मार. 858 डोके आहे, मारले अंडरलाईन. म्हणजे 858 लोक आले पाहिजे. आता 2 भाग करते 858 चे. पोपट वाघ केले 2 भाग. आता पोपटांच्या खाली लिहि 843 पोपट, पोपटच्या खाली लिहि रे 843 पोपट. टोटल किती होते रे? 858. या 858 मधून 843 जर पोपट असतील तर उरलेले कोण रे? वाघ. लिह मग 858 मायनस 843 किती? लिह मग वाघांच्या खाली 15. आता त्यांच्या पायांची संख्या लिह रे 843 गुणिले 2. पोपटाचे पाय 2 आहे म्हणून गुणिले 2 आणि वाघाच्या खाली किती घेशील? गुणिले 4. 843 गुणिले 2 आणि 15 गुणिले 4. या दोघांची बेरीज मार आणि किती येते मला सांग. 1700 मार. 1746 ला अंडरलाईन. टॅली झालं. मग उत्तर काय लिहिशील? तुला काय विचारलंय? पोपटांची संख्या किती. मग पोपट किती? 843. त्याने विचारलं असतं वाघ किती, तर आपण लिहिले असते 15. ठीक आहे. पुढचा प्रश्न भी चांगला आहे रे, चालते फटाफट. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 आहे. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 आहे. 10 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर 10 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर सरासरी वयात 0.2 वर्षाची वाढ झाली. 10 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर सरासरी वयात 0.2 वर्षाची वाढ झाली. तर नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा. तर नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा. चाळीस विद्यार्थ्यांचा सरासरी वय 15. 15 चौक 60. 600 बरोबर का? 10 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर सरासरी वयात 0.2 ची वाढ झाली. पहिले 15 होतं, आता किती होईल? 15.2 गुणिले 50
0.2 गुणिले 50 कर रे. 0.2 नाही रे, 15.2 गुणिले 50. 15.2 गुणिले 50. 760. 760. 760 मधून 600 वजा 160. टोटल लोक किती आले? नवीन लोक किती आले? 160 भागिले 10. 160 भागिले 10. उत्तर 16 वर्ष. आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वय 16 वर्ष असेल. कोणाला समजलं गणित? मागे समजलं का? आकाश समजलं नाही? समजलं नाही? हा, पहिले जुने 40 आणि नवीन आलेले 10. हा, आपल्याला कसं समजलं गणित वाचल्यावर? एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. म्हणजे वर्गात किती लोक आहे? 40 आणि सरासरी सगळ्यांचं वय किती आहे? 15. सरासरी म्हणजे सर्वांचं सारखं. 15 चोक 60. जे 40 पोरं बसलेले होते त्यांचं सरासरी वय 15 होतं. एकूण वयाची बेरीज किती आली? 600. पुढे वाच. 10 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश. जुने 40 होते, नवीन किती आले? 40 आणि 10. हा, प्रवेश घेतल्यानंतर सरासरी वयात जे की 15 होतं पहिले, 0.2 न वाढ झाली. 15चं किती होईल मग? 15.2. 15 अधिक 0.2 15.2. तर नवीन विद्यार्थ्यांचं सरासरी वय काढा. मग नवीन विद्यार्थी भागिले 10. बरोबर का? नवीन विद्यार्थी किती? 10. मग 15.2 गुणिले 49. त्याचं उत्तर आलं 760. 760 मधून 40 विद्यार्थ्यांचं, 50 विद्यार्थ्यांमधून 40 विद्यार्थ्यांचं वय वजा केलं तर आपल्याला उत्तर भेटतं 160. 160 मध्ये त्यांनी विचारलंय नवीन विद्यार्थ्यांची सरासरी काढा. समजलं नाही का? 160 भागिले 10. उत्तर आलं 16. परत सांगतो, कळू रे एवढं मागे सारखं. पहिले वर्गामध्ये 40 विद्यार्थी होते. विद्यार्थी किती होते? 40 आणि सरासरी किती होती रे? 15 ची सरासरी होती. बरोबर का? 15 चौक 60 म्हणजे एकूण त्यांचं वय आलं 600. किती लोकांचं? 40 लोकांचं. त्याच्यानंतर परत 10 लोक वाढले. हे जुने म्हणू आपण यांना. नवीन 10 लोक वाढले. टोटल किती झाली? टोटल किती झाली? हे 10 लोक वाढल्यामुळे सरासरी कितीनं वाढली रे? 0.2. 15 अधिक 0.2 म्हणजेच 15.2. हा गुणाकार. 15.2 गुणिले 50. 0 शी 0. 5 दुनी अच्छाले, 5 5 25 आणि 1 अच्छाले, 5 1 5 आणि 2 पॉइंट नंतर 760. 50 लोकांमधून 40 लोक वजा करू. 50 लोकांमधून 40 लोक वजा करू. उरतील किती? 10. 760 मधून 600 गेले. उरले किती रे? 160. पण तो काय म्हणतोय? नवीन विद्यार्थ्यांची सरासरी काढा. मग हे 160 वय कोणाचं आहे? नवीन वाल्यांचं. 0 0 कट. उत्तर 16. उत्तर 16. ठीक आहे. असं ते होतं भाऊ. वाचल्यावर समजतं की करायचं काय आहे. ठीक आहे. घ्या. संपतचा चेहरा शीर्षासन अवस्थेत आग्नेयेकडे होता. संपतचा चेहरा शीर्षासन अवस्थेत आग्नेयेकडे होता. आग्नेय दिशा कोणती? पूर्व.
आणि दक्षिण दिशेच्या मध्ये जी दिशा असते तिला आग्नेय दिशा असे म्हणतात. संपतचा चेहरा शीर्षासन अवस्थेत आग्नेयेकडे होता. बरोबर का रे? त्याचा उजवा हात कोणत्या दिशेले? शाबास. त्याचा उजवा हात पूर्वेले आणि डावा हात शाबास पुढे. तर त्याचा तोच प्रश्न विचार टाकलाय. तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? पण ऑप्शन चेंज बर का. तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? ऑप्शन: आग्नेय, उत्तर, वायव्य, ईशान्य. ऑप्शन मध्ये पूर्व दिलेलं नाही. मग कुठे असेल? ईशान्येला असेल, पूर्वेच्या बाजूची दिशा. जर पूर्वने दिलं तर पूर्वेच्या बाजूची दिशा. मग तेवढा आपला पाठ पाहिजे. काढा दिशा, काढा रे. 8 दिशा काढा बरं. पाठवून जातील आपल्या. वरची उत्तर, खालची दक्षिण, उजव्या हाताची पूर्व, डाव्या हाताची पश्चिम. काढलं का? दिशा काढा वहीत रे. बारीक एक आपली आकृती बनवून घेऊ आपण. आपलं एक ओव्हरलुक होऊन जाईल. मारलं का? अरे क्रॉस. हा पाय तू यार. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम हे सगळ्यांना येतं. म्हणून याच्यावर प्रश्न. आग्नेय, आदन, पवा, उई, पू. मग आता त्याचा उजवा त्या दिशेला आहे ना, उलटा झाल्यावर शीर्षासन मध्ये. माझं हे उत्तर नाही, मग हे उत्तर आहे. ऑप्शन मध्ये नाही. हे जर असतं ते लिहिलं असतं आपण. ठीक आहे. तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? ज्याला आलं नसेल त्यानं कोणता टॉपिक करायचा? दिशा. नेक्स्ट. एक सायकल 2850 रुपयाला विकल्यावर, एक सायकल 2850 रुपयाला विकल्यावर 14% पावतो. एक सायकल 2850 रुपयाला विकल्यावर 14% पावतो. हातवरती करून 2850 ही अमाऊंट किती टक्के आहे? 2850 एमन. हा 114%. 14% नफा झाला भाऊ. नफा किंवा तोटा कोणत्या किंमतवर? हा. एक सायकल 2850 रुपयाला विकल्यावर एका दुकानदाराला 14% नफा होतो. दुकानदाराने सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे त्याला 8% नफा होईल? दुकानदाराने सायकल किती रुपयाला विकावी म्हणजे त्याला 8% नफा होईल. ज्याचं झालं त्याने हात वरती करायचा. दुकानदाराने सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे 8% नफा होईल. $2850 ही अमाऊंट 114% असेल तर त्याला फक्त 8% पाहिजे. म्हणून 108% किती? काढा. $2850 गुणिले 108 भागिले 114 काढा. अरे 19 114 होता ना रे. 19च्या पाड्यान द्या ना. काळजीने गरजेचे भाऊ. समजलं पाहिजे 114 कोणाच्या पाड्यात येतो. खाली 19 न जातोय म्हणजे वरती जाईनच.
पॉइंट मध्ये जाते कस काय जाईल? अठ्ठावीसशे पन्नास गुणिले 108 भागिले 114 19 सक 114 19 एक 19 उरले 9 19 पाचा 95 शून्य 150 झाले. आता 6 आणि 150 ले जाणार नाही, जाईन 6 एक 6 दोन्ही 3 उरले 6 पंचे 25 गुणिले 108 करा. 25 गुणिले 108 करा. 25 आठा 200 आजच्याले 20 25 शून्य 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 आणि 20 20 2 25 एक 25 25 आणि 2 27 उत्तर 2700. चला पुढे 2700 उत्तर आलं पाहिजे. नेक्स्ट, एका टाकीचा 3/5 भाग 10 मिनिटात भरतो. एका टाकीचा 3/5 भाग 10 मिनिटात भरतो, तर उरलेला भाग किती वेळात भरेल? एका टाकीचा 3/5 भाग 10 मिनिटात भरतो, तर उरलेला भाग किती वेळात भरेल? ऑप्शन 5 मिनिटं 50 सेकंद, 5 मिनिटं 50 सेकंद. दुसरं 7 मिनिटं 60 सेकंद, 7 मिनिट 60 सेकंद. 6 मिनिट 40 सेकंद आणि चौथं आहे 4 मिनिट 30 सेकंद. 3/5 भरलाय म्हणजे खाली किती रे? 2/5. शाबास, 5 पैकी 3 भरलाय म्हणजे 2 खाली. 60% 3/5 म्हणजे किती रे? 60% भाग जर 10 मिनिटात भरतो तर 40% भाग किती मिनिटात भरील? कोणाच झालं? ऑप्शन ने लिहिले का तुला? ऑप्शन वाईज देणे पडते भाऊ, तर आपण असं नाही देऊ शकत. 6:40 आसपास तिथं येतंय 6 मिनिटं 40 सेकंद. क्लिअर समजतंय ना? ए बाय 10 मिनिटात 3 भाग भरतोय म्हणजे 3 प्लस 10 भागिले 3 केलं तर किती येतात? 3 त्रिक 9 आणि पुढे 3 पॉईंट समथिंग येतंय काहीतरी. मग उत्तर 6च्या पुढेच पाहिजे ना आपल्याला. 6च्या पुढे असणार ऑप्शन कोणतं आहे रे आपलं? 6 मिनिट 40 सेकंद. 16 याची बी गरज नव्हती. 6 मिनिट 40 सेकंद उत्तर आलं पाहिजे होतं. हे पाय, मी जर तुला बोलला असता की 3 कडू 9 रुपयाला भेटता, 3 कडू कितीला भेटता? मग 1 कडूची किंमत किती? 3 रुपये. पण इथे काय आहे? 3 कडू 10 रुपयाचे. 3 कडू कितीचे? 10 रुपयाचे. म्हणजे 1 कडू 3 पॉईंट समथिंग 3 रुपये 33 पैसे घेऊ आपण. 3 रुपये 33 पैसे. मग दोन कडू कितीला भेटतील? 6 पॉईंट समथिंग काहीतरी आहेच, 6.66. मग ते 6.66 म्हणजे 6 मिनिटं 40 सेकंद. समजतंय का? असं ते होतं. नेक्स्ट, एका क्रिकेट स्पर्धेसाठी 18 संघ आलेले आहे. एका क्रिकेट स्पर्धेसाठी 18 संघ आलेले आहे. प्रत्येक संघाने दुसऱ्या संघाशी सामना खेळावयाचा आहे. प्रत्येक संघाने प्रत्येक संघाची असं म्हणा, प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे. तर एकूण सामने किती होतील? तर एकूण सामने किती होतील?
हस्तांदोलन 18 गुणिले 17 भागिले 2, 153 सामने होतील. 153 सामने होतील. काय करायचं, जेवढे संघ असतील त्याच्यापैकी एक कमी. 18 गुणिला 17 भागेला 2, 18 गुणिला 17 भागिले 2. स्टेजवर 5 लोक उभे आहे. किती लोक उभे आहे? आणि 6वा एखादी व्यक्ती आला तो त्यांच्याशी काय करतो रे, हँडशेक घेतो. किती लोक झाले स्टेजवर? मग किती लोक झाले स्टेजवर? 5 लोक उभे होते, एक जण अजून आला. किती झाले? मग तो काय करतो, प्रत्येकाशी हँडशेक घेतो, तो एकटा. समजताय का? मग 5 नंबरचा आहे तो परत या 5 लोकांची हँडशेक घेतो. 4 नंबरचा आहे तो परत या 5 लोकांची हँडशेक घेतो. 3 नंबरचा आहे तो परत सगळ्यांची हँडशेक घेतो. म्हणजेच काय, प्रत्येक व्यक्तीशी हँडशेक करतो, म्हणजेच हस्तांदोलन करतो. तर किती हस्तांदोलन होतील? मग कसं काढायचं? पाय, लोक किती आहे? 6 गुणिले त्यांच्यापैकी एक कमी. त्यांच्यापैकी एक 6 गुणिला 5 भागिले 2. भागिले 2 का? कारण डबल हस्तांदोलन बी होतं ना कधी कधी. मी पण करीन आणि समोरचा पण करीन, मग 2 वेळा होईल का ते? समजा मी गणेशचे हस्तांदोलन करतो, गणेश बी माझ्याशी हस्तांदोलन करतोय, 2 वेळा होईल का? एकच वेळा होईल ना, म्हणून भागिले 2. मग करायचं 6 गुणिले 5 भागिले 2. 32 6 3 5 15. 15 हस्तांदोलन होतील. तसंच त्याने 18 मॅचेस केल्या. आता मॅचेस किती होते? संघ किती होते? 18. मग ते 18 लोक किती लोकांची सामना खेळतील? ते स्वतः सोबत सामना खेळतील का? समजा आता या पहिल्या बेंचवर 1 2 3 4 आम्ही 4 जण बसले. मग मी एकटा किती लोकांचे हस्तांदोलन करीन? हात वरती करायचा. 1 2 3 4 आम्ही 4 जण बसले. मी हँडशेक करायला चालला. आता मला यांच्याशी हँडशेक करायचं आहे, हस्तांदोलन करायचं आहे. तर मी किती हस्तांदोलन करीन? ओमकार 6 शाबास, 5 शाबास, 4 शाबास, 4 म्हणतोय, 3 करीन ना भाऊ. एक गणाशी, एक प्रमोदशी आणि एक संकेतशी. मी माझ्याशी बी घेईन का? मग तर 4 जातील. व्हेरी गुड. किती होतील? समजतंय का? एक जण वाढवला मी ना अजून. आता आम्ही 5 जण झाले. मी चालला परत हँडशेक करायला. किती होतील? आता मी यांच्याशी हँडशेक करायला गेला आणि मी गणाच्या जागेवर जायचं बसला. गण आता माझ्या जागेवर सगळ्यांशी हँडशेक करीत. समजतंय? म्हणजे माझे 4 गणाचे, 4 प्रमोदचे, 4 याचे, 4 याचे, 4 एवढं मोजायची गरज नाहीये. लोक किती आहे? 5 लोक पकडू आपण. 4 पकडले होते आपण तेव्हा. 4 लोक आहे. 4 लोक झाले. स्वतःचा एक हँडशेक कमी केला, गुणिले 3 भागिले, झालं उत्तर. एवढं करायची गरज नाही. समजलं? हस्तांदोलन शब्द दिसला, हँडशेक शब्द दिसला, एकूण संघांच्या मॅचेस दिसल्या की एकूण गुणिले -1 भागिले 2. समजतं? पुढे चला, चुकावतो तुम्हाला प्रश्न. आता अणुबॉम्बचे जनक कोणाला ओळखले जाते? हा, लिहा ना. अणुबॉम्बचे जनक कोणाला मानले जाते? कशाला ऑप्शन? जे रॉबर्ट ओपनहायमर. मला असं वाटलं तुम्ही अल्फ्रेड नोबल म्हणणार आहे. आणि पहिले अल्फ्रेड नोबल लिहिले कोणतरी उत्तर. जे रॉबर्ट ओपनहायमर यांना अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्र एक्सप्रेस कोण सांगतं? महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून तर कुठपर्यंत धावते? महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून तर कुठपर्यंत धावते? कोल्हापूर ते गोंदिया. समजलं? महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर पासून तो गोंदिया पर्यंत धावते. कोणती परीक्षा पाहतोय आपण? कोणती परीक्षा पाहतोय आपण? म्हणून त्याच्यावर प्रश्न आला. कोल्हापूरवाला बी प्रश्न विचारे त्याच्यावर. समजतंय? बर, मग आपला एक प्रश्न तयार झाला रे. जळगाव मधून, जळगाव पासून निघणारी गाडी जर कोणती असेल तर ते पाठ करून घ्या. हुतात्मा होती एक, भुसावळ ते पुणे. हुतात्मा एक्सप्रेस कुठून तर कुठपर्यंत धावते? जळगाव ते पुणे. लक्षात ठेवा.
आता एक चालू झाली अजून, वंदे भारत भुसावळून. हा, लक्षात ठेवा, ते तुम्हाला तो प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट, राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणता? राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणता? ऑगस्ट, 29 ऑगस्ट. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी आपण क्रीडा दिवस मनवतो. 29 ऑगस्ट. पहा, गेला एक मार्क. हा, 15 जानेवारी हा महाराष्ट्राचा क्रीडा दिवस आहे. महाराष्ट्राचा नाही विचारला जाणार, क्रीडा दिवस हा राष्ट्राचाच विचारला जाईल. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं. बर, पुढे जाऊ आपण अजून. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण? मुख्य प्रशिक्षक, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण? गौतम गंभीर. जयशाह कोण म्हणते? ते चेअरमन आहेत. हा, नाही तर सगळं T20चा पाठ केला ना, प्रशिक्षक कोण माहित नाही. गौतम गंभीर. ठीक आहे. गोविंदाचा मामा हा रामचा काका आहे. गोविंदाचा मामा हा रामचा काका आहे. तर राम गोविंदाच्या मामाचा कोण? तर राम गोविंदाच्या मामाचा कोण? गोविंदाचा मामा हा रामचा काका आहे. तर राम गोविंदाच्या मामाचा कोण? पुतण्या ना. कोण येईल? पुतण्या. नातेसंबंध इन ना. या, एक महिला 12 सेकंदात एक पोळी लाटते. एक महिला 12 सेकंदात एक पोळी लाटते. तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटेल? ते बोबड बोलायला लागला मग पोरांशी, मी बोबडा विचारला. अर्ध्या तासामध्ये किती लोट्या लागते? एक महिला 12 सेकंदात एक पोळी लाटते, तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटेल? 12 सेकंदात एक. कॅल्क्युलेशन येतंय, उत्तर बी येतंय, पण टाइमात येत नाही. टाइमात आलं पाहिजे. टेक्निक काय आहे? अर्धा तास म्हणजे किती सेकंद? 1 तास म्हणजे 3600, अर्धा तास म्हणजे 1800. 12 सेकंदात एक, तर 1800 सेकंदात किती? हे पहिलं. मिनिटात न्यायचं येतं. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 13, 12 5 60. एका मिनिटात 5 रोट्या, तर 30 मिनिटात किती? 150. सोपं होतं हे बी. किती सेकंदात उत्तर यायला पाहिजे? 20 सेकंदात. आणि 20 सेकंद गैरा मोठा टाइम राहतो. 20 सेकंदात माणूस 200 मीटर अंतर कापू शकतो रनिंग करताना. बरोबर आहे की नाही? त्यामुळे फक्त प्रश्न वाचणं आहे आणि अप्लाय करणं आहे. काय करायचं येतं? 12 सेकंदात म्हणतो ना. सेकंद नेहमी असे देतो की जे मिनिटांमध्ये कन्वर्ट होतील, आणि मिनिटं असे देस होते तासांमध्ये कन्वर्ट होतील. आणि नाहीच करता आले तर आपल्याकडे सेकंद आहे. समजतंय का? पॉइंट मध्ये जाणार नाही. घ्या शेवटचा प्रश्न आजचा. एक हार गुंफण्यास 75 फुले लागतात. एक हार गुंफण्यास
75 फुले लागतात. एक हार गुंफण्यास 75 फुले लागतात. तर 1350 फुलांचे किती हार होतील? तर 1350 फुलांचे किती हार होतील? भागाकाराचा प्रश्न, सोप्या भागाकाराचा प्रश्न. हम्म 18. 1350 भागिले 75. 15 5 75, 15 9 135, 0 वर 90 खाली 5, 90 भागिले 5 18. 75 कोणाच्या पाड्यात येतो? 15च्या. मग 1350 बी कोणाच्या पाड्यात येईन? 15च्या. 15 9 135 वरती 90 आणि खाली 5, 90 भागिले 5, 18 5 90, उत्तर 18. नेक्स्ट. एक माकड एका खांबावर, मागच्या वर्षी आला होता प्रश्न, एक माकड एका खांबावर, अशी प्रश्नपत्रिका जळगावले आली म्हणजे झाले सगळे आपले पोलीस. एक माकड एका खांबावर एका प्रयत्नात 3 मीटर वर जाते. असे बी होणार जेव्हा आपले स्वप्न दिसत नाही आज. का बरं? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. एक माकड एका खांबावर एका प्रयत्नात 3 मीटर वर जाते. एका प्रयत्नात 3 मीटर वर जाते ते, म्हणजे एका प्रयत्नात एक उडी मारली तर 3 मीटर जातं ते, खांब्यावर चढते ते, व 2 मीटर खाली घसरते. 3 मीटर जाते आणि 2 मीटर खाली घसरते, म्हणजे एका उडीमध्ये किती मीटर चढतं ते? फक्त 1 मीटर. तर त्याला 60 मीटर खांबावर चढण्यास, तर त्याला 60 मीटर खांबावर चढण्यास किती प्रयत्न करावे लागतील? तर त्याला 60 मीटर खांबावर चढण्यास किती प्रयत्न करावे लागतील? ऑप्शन 20, 57, 58, 59. विचार करा. किती? 58, 59. शाबास. डायरेक्ट खांब्याच्या वरून परत खाले. 8व्या मिनिटाले जर तो उडी मारीन, तो 3 मीटर म्हणजे 61 वर चालला जाईल. खंबा 60 फुटाचा आहे. 59व्या मिनिटाले जर त्यानं उडी मारली, तो 59 वर आहे ना आता, उडी मारली तो 62 वर चालला जाईल ढगात. खाली जर मरीन तो डायरेक्ट. बरोबर आहे की नाही? तो ढगात जायला नको. आता काढा उत्तर. 59 नाहीये, 58. 57व्या मिनिटाला तो 57 वर असेल. 57व्या मिनिटावर म्हणजे 58व्या मिनिटाला तो उडी मारेन आणि बरोबर 60 वर जायचं बसेन. उत्तर आहे 58. 58 करेक्ट आहे. नाही समजलं पाठ करायचं, नाही समजलं पाठ करायचं, विसरायचं नाही. इथे आपलं एकदम भारी प्रश्नपत्रिका गोंदिया संपते आहे. एकदम 1 नंबर प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. एकाला बी टाइम पुरणार नाही. जे हुशार पोर आहेत तेच फक्त पेपर चांगला सोडवतील. 1 नंबर प्रश्नपत्रिका बनवलेली होती.